अथ सप्तमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। ओम जय जयजी परब्रह्म निर्विकारा निर्गुणा स्वयंप्रभा अपारा अगोचरा अनाद्यारंभा शुद्धानंदा स्वयंवेद्या अभेदा अद्वैता एकंकारा इच्छा मात्रे सृष्टी पसारा निर्मिला त्रिगुण मायिने सारा महाभूत समूह आधी होते केवळ सर्वत्र भरून एक अपार अमर्याद गहन शांत निश्चल असता गगन वायू निर्मिला नभापोटी वायू अनळ प्रसवला अनळा पासोनी उत्पत्ती जळा जळा आतवनी पृथ्वी सकळा आकारली असे देखा 14 भुवने लीला मात्रे निपजली अवघी प्राणी मात्रे खेळवी तया माया सूत्रे तूची सगुण ईश्वरा त्रिगुणातीता जगच्चालका नटविले या विश्वनाटका युगायुगी तूच जगन्नायका अवतार मिशे प्रगटोनिया मत्स्य होनी नारायणा तारिले जळात बुडत्या जना वराह मूर्ते पृथ्वी गहना तळी जाता काढिली त्वा कुर्मावतारी आपल्या पृष्ठी धारण केली निखिल सृष्टी बळीस धाडुनी पाताळी शेवटी दशांगुळे उरलास वामना तू उग्र सत्वा भार्गव रामा कीर्ती प्रताप विश्रामा जामदग्ने तुझा महिमा बाहुबलेत्वा गाजविला जगी भक्तासाठी तुम्ही दयाळ दुष्टांकरिता क्रूर केवळ स्थळी जळी टाळुनी त्रिकाळ स्तंभी प्रगटला नृसिंह मूर्ती शांत दांत चारित्र्यवंता पराक्रमी धनुर्धारी भगवंता रघुवीर राम झाला नाथा सीतापते दाशरथे करोनी दुर्जनांचे कंदन होऊनी तुम्ही नंदनंदन देवकी गर्भा येऊन सोडविले सकळ भूभार कर्मकांडाची अखेर होता बौद्धावतारी शांतिगाथा गायली तुवा येणे आता कलंकी होऊनी भूमीवर दशावतारी दशरूपका विराट रूपा परल्यांतका धन्य धन्य भक्त रक्षका धर्मस्थापनार्थ येतोसी येता भरुनी धर्मग्लानी अधर्म दिशेने अवघी अवनी धर्मसूर्या तुम्ही प्रगटोनी तेजाळीता विश्वास या ऐसा तुमचा कीर्ती डिंडिमा ऐकिला म्या पुराणी पूर्ण आता मात्र साक्ष देऊन राखावे आपल्या धर्माला एरवी आता विचित्र कठीण सत्य धर्मासी धिक्कारून उन्मादाने अवघे जन जवळ करीती अनितीला धावनी यावे श्रीहरी राखावे आपले वचन मुरारी त्राही भगवन म्हणते सारी पोळलेली सृष्टी माता निर्मळ भक्तीचा चंद्र नाना पौर्णिमेचा पाहुणी जाणा येते भरते माझ्या मना उचंबळणी वैखरी जळ चालली होती प्रदक्षिणा रेवामाईची शांत गहना करीत पंथाने नाम गायना लुटीत आनंद नेत्रांचा कधी जाती श्वापदे पुढून सळसळती सर्प पाचोळ्यातून परिनेती पूर्ण तारोन दयाळू स्वामी नानांना पथी एकदा अवचित आले विचित्र संकट जीवावरले नाना निर्भय म्हणूनही वाचले आपल्या सात्विक तपोबले परिक्रमेच्या पंथावरी सिन्नोर नामक गाव निर्धारी लागते आहे जवळी मंदिर अनसुया मातेश्वरीचे खळाळत्या जळाभितरी एका सुरेख बेटावरी उभी अनसुया सती सुंदरी नाना गेले वंदावया ते पवित्र निर्मळ स्थान राहिले नाना मुद्दाम म्हणून 3 दिवस पुरते जाण स्थान महिमा समजून या राहणे घडता 3 दिवसांचे श्री गुरुचरित्र पुण्यग्रंथाचे करीती पारायण नानासाचे मनोभावे मंदिरी त्या करोनी पारायण आपले पूर्ण अनसुयेचे आवडते अन्न खिचडीचा नैवेद्य समर्पून निगती नाना तेथून या सिन्नोर ग्रामी विख्यात होती एक राहत दिव्य विभूती चिदानंद स्वामी अवघे म्हणती आले तयांच्या दर्शना नाना सायंकाळची होती वेळ येता नाना आश्रमाजवळ स्वतः स्वामी येती बाहेर दारात सामोरे नानांनाच स्वामी पूर्ण अंतर्ज्ञानी नाना येणार ओळखोनी त्यांच्या स्वागतार्थ येऊनी बाहेर उभे होते हो आपुलीच होतो पाहत वाट यावे स्वामी आपुली स्वागत म्हणती चिदानंद नानांप्रत नेती प्रेमाने आश्रमी जाणा थोडा काळ आश्रमी नाना बैसले वंदोनी स्वामी चरण दूध थोडे दिदले त्यांना स्वामींनी आग्रही
जातो आम्ही मुक्कामा लागून रेवातरी कुठेतरी. कुठे रात्री निजणार आपण, पुसता स्वामी नाना लागून. घाटावरल्या शिवमंदिरी राहीन, वदती तयास तात्काळ हे. ऐकता हसले स्वामी नुसते, परी न काही नानांस उमगते. येता रेवा तीराते, अंधार दाटला सभोवती. घाटावरी होते प्रशस्त शिवमंदिर, जुने पुराणी सत्य. नव्हता चहा अजिपात, ओसाड भयान भासत असे. संध्या करोनी तीरावरी गेले नाना आतमंदिरी. आसन लाविले ओट्यावरी, जेथून दिसे नर्मदा जळ. तेथे अस्तमानी येता झाला, मंदिराचा पुजारी भला. तेलवात उजाळायला शिवासन्निध गाभारी. तो पाहून या नानाला आश्चर्याने सांगता झाला, जावे आता, अंधार झाला, बंद करीन दारे अवघी. नाना वदती, आम्ही पांथस्थ, आजची रात्र निजू येथ. पहाटे आम्हा प्रवासार्थ जाणे आहे दुसऱ्या स्थळी. ऐकोनी नाना वचन विनविले, पुजाऱ्याने स्पष्ट कथिले. अहो, येथ राहणे नसे चांगले, शापित असे स्थान जुने. येथे ब्रह्मसंबंधाचे असते रात्री राजसाचे. सकळ वर्जिती रात्रीचे राहण्यालागी मंदिरात. आजवरी जे जे राहिले, फक्त त्यांचे सामान उरले. विक्राळ संबंधाने झपाटलेले असे स्थान हे भीतीदायी. नाना बोलले शांतवाणीने, अनेक मारले संबंधाने, त्यात एक मलाही मिळविणे. मी न सोडीन स्थानासी. निरुपाय होनी पुजारी गेला. बैसले आसनी नाना आपल्या दैनंदिन स्तोत्रपाठ चालीला होता मुखी निरंतर. रात्र चालेली चढत उलटत, घाट अवघे निर्मनुष्य शांत. होती नर्मदा स्तब्ध वाहत, निजले सारे गावही जाणा. मध्यरात्रीचा समय होता. नाना आसनी जागेत तत्वता. तो अंधारी ज्वाळा निघत्या झाल्या विचित्र भयानक. क्षणात दिसाव्या लुप्त व्हाव्या, भेसूर ध्वनी ऐकू यावा. गदगदा सगळा हलोनी जावा, पावलांचा आवाज ऐसा. विक्राळ भयंकर उंच, विकट खदखदोनी हास्य करीत येऊ लागला संबंध निकट नानांच्या दिशेनेच. ते दृश्य होते भयद विचित्र. असला जरी धैर्यवंत, पडावा भीतीने मूर्छित असे अमानुष रूप होते. मारू लागला क्रोधाने, आपल्या तीक्ष्ण त्रिशूळाने नानांच्या छातीत खुपसणे इच्छा होती अनिवार्य. परी शांत निर्भय सद्गुरू नाना, मुखी दिगंबराचा जप जाणा करीत, निश्चय रोखोनी नयना पाहत होते लीला त्याच्या. पवित्र आसनी मंत्रावर्तनाचे कवच होते भोवती नानांचे. म्हणून प्रहार संबंधाचे व्यर्थ ठरले त्यांचे पुढे. कठोर केला होता त्राटक, होते नाना अधिकारी साधक. चिडला संबंध, ओरडोनी देख भिवू लागला नानांना. वदती नाना गंभीरपणे, कोण असाल ते समोर येणे. ऐसे आडून प्रहार करणे बरे नसे तुम्हालागी. तो विक्राळ वदता झाला, यावे सोडून या आसनाला, घेऊन टाकीन इथेच तुला. करकरा दात खाऊन या, न सोडिले आसन, न हल्ले मुळीच तेथून. संतप्त झाला संबंध पाहून, देऊ लागला त्रास अति. धैर्य दुर्ग मनोभूमीचा, अचल राहिला नाना गुरूंचा. अखेर होऊनी दीनवाचा, शरणाला संबंध तो. अतिकृशास्ती पंजर, घेतला वृद्धाचा क्षीण आकार. ब्रह्मसंबंध जोडूनी कर, विनवू लागला दीनतेने. सहस्त्र वर्षे मला जाहली, अनंत पापे मज करे घडली. स्वामी महंता वृत्ती विटली, मुक्त करावे मज लागी. आजवरी जे इथे राहिले, ते अवघ्या मी विनविले. असमर्थ दिसता प्राण हरिले, क्रूरतेने किती कांचे. आज दिसली मला माऊले, दिव्य तुमची महंता पाऊले. शापित माझे जिणे वाहिले, मुक्तिदाते व्हावे आता. ऐकता त्याची आर्त विनंती, पाजर दयेचा फुटला चित्ती. नाना आपली दिव्य विभूती मंत्रोनी देती तयाचे करी. लावावी ही सर्वांगाला, तत्काळ जावे नर्मदेला. अर्पावे आपल्या कायेला, मिळेल मुक्ती निश्चयसी. ऐकोनी हे अमृत वचन, केले संबंधे साष्टांग वंदन. अंगी विभूती चर्चून, उडी घातली नर्मदेमध्ये. श्रोते त्यावेळी भयंकर वीज कडाडल्या सम. विक्राळ दीर्घ आरोळी देऊनी, शरीर त्यागिले नर्मदेत संबंधाने. पहाटे पुजारी मुद्दाम येता, वदले नाना, व्हावे आता निर्भय. निशंक ठेवणी चित्ता, राहावे मंदिरी यापुढे हो. धन्य नानांची धीरवृत्ती, तपस्या सत्वे मुक्ती देती. ब्रह्मसंबंधाला सोडविती, जिवंत नरक यात्रेतुनी. समूळ गेली भीती जनांची, त्या शिवमंदिरा संबंधीची.
जीर्णोद्धार होनी लोकांची भरू लागली यात्रा तिथे. ऐसी किती संकटे आली, परी स्वामीरायांनी निरसली. होती मायेची छत्र सावली नानांची या माथ्यावरी. मार्गी चालता भयंकर आपत्ती जैशा आल्या समोर, तैशाच रम्य दैवी सुंदर पवित्र प्रचिती आल्या काही. एकची प्रसंग त्यातील कथितो, खरोखरी महिमा अगाध असतो. सत्पुरुषांना कसे राखितो अंतर्बाह्य परमेश्वर. शूरपाणेश्वराचे गहन चालता लागले जेव्हा अरण्य, काही न मिळे खावया लागून नाना गुरूंना मार्गांतरी. नर्मदामाई शीतळ निर्मळ, पिऊनी केवळ तीर्थजळ. नाना झाले अतिव्याकुळ, कोणी दाता भेटेपथी. स्वय जरी घेती मागून, तरी होता व्रतभंग जाण. झाले ऐसे 3 दिन, कष्टले अति नाना गुरु. अखेर चालता होऊनी म्लान, वृक्षातळी ग्लानी येऊन निजले. रात्र पडली गहन, सुमारे समय 11चा. कोणी नव्हते आसपास, रान पसरले चहूबाजूस. एकांत होता निर्मनुष्य, गच्च अंधार दाटलेला. तेव्हा एक दिव्य स्त्री आली, अलंकारांनी नटलेली. डोईवरी होती भरली चरबी लहान दुधाची. वदे नानाने येऊन या. पंडितजी आप थक गए, लाया आपके लिए दूध, भिजवाया राजाजीने यहाँ के. मृदू भाषिणी ती दिव्यांगना, विस्फारित नयने पाहती नाना. लोटा स्वीकारुनी त्यांनी चरणा, साष्टांग वंदन केले तिला. वंदन करिता लुप्त झाली, निमिषा माझी देवता भली. अगाध सुंदर रेवा आली, दर्शन द्यावया साधकाला. पाहुणी व्याकुळता मनी द्रवली, दूध घेऊन आली. खरोखरी वत्सल माऊली, नाना उमजले मनातची. धन्य धन्य नर्मदामाई, तुझ्या दर्शने कृतार्थ आई. नाना वृत्ती तल्लीन होई, मुखे चालले स्तवन तिचे. विंध्याटवी तू प्रगटोनी माते, देवांगने दर्शने मोक्ष देते. सदैव तोषोनी स्वभक्त चित्ते, श्री नर्मदे देवी नमो नमस्ते. लक्षावधी तारिसी जीव मात्रे, तू निर्मले नित्य जळी पवित्रे. नीलांबरी रम्य निसर्ग कांते, श्री नर्मदे देवी नमो नमस्ते. मनस्विनी चंचल तीव्र वेगा, जलप्रपाते करी अद्रिभंगा. तू दुग्धधारे सुविशाल मूर्ते, श्री नर्मदे देवी नमो नमस्ते. तुझ्या तटी वास करोनी शुद्धे, संतुष्टले सिद्ध मुनी प्रसादे. सिद्धेश्वरी इप्सित साधकादे, श्री नर्मदे देवी नमो नमस्ते. तुझ्या गभीरे सलिली प्रशांत, निशेष होई कलिदाह शांत. शुभंकरे नित्य अथांग नीरे, श्री नर्मदे देवी नमो नमस्ते. परिक्रमा आचरिता ती भावे, दैवी तुझे रूप तया दिसावे. साक्षात तू माऊली अन्नपूर्णे, श्री नर्मदे देवी नमो नमस्ते. अशी करुणी स्तुती अपार, प्राशिती नाना गोड मधुर आटीव दूध. पियुष केवळ होते अप्रतिम चवीला जे. जो लोटा आईने दिधला तो सुवर्णाचा होता भला. शांत तृप्त जीव झाला व्याकुळलेल्या नाना गुरूंचा. विचार केला त्यांनी चित्ती, लोटा जरी ठेवी निश्चिती. कृतज्ञता न होईल ती, जिने दिला अर्पिन तिला. हर नर्मदे घोष केला, लोटा सोन्याचा जळी सोडिला. लावून या तीर्थ नेत्राला मनोभावे श्री नानांनी. दुसऱ्या एका समयी ऐशी, माळूपणे आणून मधुरशी दिव्य गोड फळांची राशी दिधली नर्मदे नाना लागी. तंतोतंत हे सत्यवचन, आपल्या एकनिष्ठ साधका लागून कधी नर्मदा ठेवी न जाणं उपाशी अथवा भुकेलेला. अनेक उपासकांना दिधली नर्मदेने साक्ष आपुली. संतृप्तता येती झाली लोचनांना नानांची. नर्मदेचा महिमा अपार, गाती सर्व मुनीश्वर. स्वरलोकीची देवता सुंदर, पुण्यगंगा भूतळीची. गरुडेश्वरी जाऊन या, वंदोनी आपुल्या सद्गुरु पाया. आराधिले उपास्या सदया, 3 दिवस पुरतेपणी. नर्मदे हर संभुते हर लिंगार्चना तटे, हर लिंगार्चित तटे जयांगम नर्मदे हर नर्मदे हर. गात पंथाने ऐसी स्तुती, आजही तिच्या तटी विहरती. कर्मठ साधक पवित्रमती, येते नर्मदा सहाय्यार्थ. नाना गुरूंची रेवा यात्रा अद्भुत अवघी सांगू जाता. आले परतोनी नेमाड तटा, परिक्रमेचे आरंभस्थान. इथे करुणी पूर्ण कडई, संतुष्टिली नर्मदामाई. सांग झाली परिक्रमा ही, दिव्य सद्गुरू नानांची हो.
आले परतोनी तराण्यासी, पुन्हा आपल्या ग्रामासी दैनंदिन कर्तव्यासी आचरावया लागले नाना. नाना होते शांत मौनी, न कधी वर्णिली अपुली कहाणी. तराण्यासी जना लागुनी, आनंदे वा अभिमानेही. कोणी विचारिता खोदून, त्यासीच अंतःकरण उकलून. सांगती सकळ विवरून, पाहुणी जिज्ञासा मनातील. वाचाळाशी व्यर्थवाद, न करीती उगा वांझ संवाद. आत्मस्थितीची पुन्हा दाद, मुळी न लागू देती हो. अनेक यात्रा केल्या त्यांनी, कधी पायी अग्निरथानी. बद्रिकेश द्वारकापुरीसी जाओनी, जगन्नाथा वंदिले त्यांनी. सांगू नावे ऐसी किती, अवघ्या तीर्थस्थळाप्रती. आले जाऊनी अगाध रीती, योग क्रिये नाना गुरु. प्रत्येक यात्रेमध्ये तत्वता अनेक अनुभव. अवघे सांगता अपार होईल खचित गाथा. संक्षेपाची क्षमा असो. योगियांच्या कळा अवगत, आहेत साऱ्या नानांप्रत. सूक्ष्मदेही कधी जातात, यदृच्छेने कोठेही. त्यांच्या गतीस तुलना नसे, मज पामरा सामर्थ्य कैसे. गहन खोल डोहा सरीसे, अंतरंगी अगम्य मला. अंगी साठल्या अलौकिक कळा, ऐसे संत जगी विरळा. भाग्य अपुले आपणा दिसला, सद्गुरु नाना संत श्रेष्ठ. सदैव लीनतेने वर्तोनी, त्यांचे जवळी बैसोनी. साधून घ्यावे निर्वाणी, हे तर आपल्या मानसातील. नाना गुरूंच्या यात्रेमधील विशेष गोड श्रवणीय सुंदर. गंगोत्री जमनोत्री गिरनार पर्व अद्भुत घडले असे. त्या पर्वाची कथा कथीन पुढील अध्यायी. सावधान तुम्ही धन्य, संतकथा पावन ऐकता व्हाल खचितची. श्री गजाननांच्या प्रेरणे, श्री नानांच्या आशीर्वचने, मार्तंड महिमा उमलणे, उत्तरोत्तर विजयमुखे. शुभं भवतु. इति श्री मार्तंडचरिते सप्तमोऽध्यायः समाप्तः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय.